नमस्कार बालमित्रांनो, मागच्या भागात आपण चौथा पाठ बघितला. आज आपण पाचवा पाठ बघणार आहोत. पाठाचं नाव आहे एकदा गंमत झाली. वाऱ्याने झाडाची फांदी हलू लागली. खिडकीत बसलेली मनोली फांदीकडे बघू लागली. वारा अंगावर झेलू लागली. गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनोली सुखावली. काय छान वाटतंय, कुणीतरी गालावर अगदी मोरपिसं फिरवल्यासारखं, मनोली मनाशीच म्हणाली. मनाशीच म्हणजे स्वतःशीच ती बोलत होती. तिने डोळ्यांची उघडझाप केली. पापणी मिटली, पापणी उघडली. तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय. सगळी पानं वाऱ्यानं हलतायत. किती मज्जा, गंमतच आहे. आपल्याला आनंद झाला की आपण दोनच हातांनी टाळ्या वाजवतो. झाड मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजू लागतात. मनोली होती दंग. तिला दिसला पतंग. तिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर. केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा. झाडाच्या उंच उंच शेंड्यांवर हिरव्यागार टोकदार पानं. इतक्यात गंमत झाली. पिंपळाची 2 पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. मनोलीने ती अलगद उचलली. पानांकडे एकटक पाहू लागली. पानेही तिच्याकडे पाहत होती. मनोलीला काहीतरी सांगत होती. मनोलीला वाटले गंमतच आहे. मध्ये ही सरळ रेषा आणि कडेने आलेल्या ह्या लहान लहान रेषा सगळ्या मधल्या रेषेला घेऊन मिळतायत. तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली. पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली. बाई वर्गात आल्या. बाईंनी प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली. नंतर नदीची कविता शिकवू लागल्या. एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो. ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते. डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात. मग नदीचं पाणी आणखी वाढतं. नदी पुढे पुढे जाऊ लागते. बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या. शेवटी बाई म्हणाल्या, उद्या नदीचं चित्र काढून आणा. मनोली गप्प गप्प होती. तिच्या मनात आलं, कसं दिसत असेल हे सगळं. मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते. ओढे, ओहळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी हे मला काहीच दिसत नाही. त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी आणि लांबपर्यंत चालतच जावं म्हणजे मला हे सारं दिसेल. वर्ग शांत होता. मनोली पटकन उठली. बाईंना म्हणाली, मी गमतीशीर चित्र काढलंय बाई. अगदी डोंगरातल्या नदीचं, तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांचं. गमतीशीर? दाखव बरं, बाई म्हणाल्या. मनोलीने आपले पुस्तक उघडले. खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवलेली होतीच. गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात. तिने एक पान आपल्या हातात घेतले. अगं, चित्र दाखवतेस ना, बाईंनी विचारले. मनोली वर्गापुढे आली. तिने डाव्या हातात पान धरले होते. बाई म्हणाल्या, हे तर पान आहे. मनोलीने डाव्या हाताच्या तळव्यावर ते पान ठेवले. तळहात किंचित खोलकट केला. पानावरल्या मधल्या शिरेवर बोट ठेवून बाईंना म्हणाली, पहा बाई, ही डोंगरावून आलेली नदी पुढे पुढे चालली आहे. बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहळ, ओढे तिला येऊन मिळत आहे. नदी पुढे पुढे चालली आहे. बाई, ही नदी शहाणी नदी आहे. सरळ ओळीत चालली आहे. खरी नदी मात्र माझ्यासारखी कशीही धावते. ही पानं म्हणूनच मला मगाशी काहीतरी सांगत होती. तुम्ही नदीची माहिती सांगत होतात तेव्हा मला ऐकू आलं त्यांचं बोलणं, पानांचं बोलणं. गंमतच आहे नाही बाई. बाईंसह सगळा वर्ग मनोलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता. बाई म्हणाल्या, खरंच मनोलीनं किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं पहा. मनोली, तू छान कल्पना करतेस हं. आपण आता शब्दार्थ बघूया. असंख्य म्हणजे मोजता न येणारे, अगणित. अलगत म्हणजे हळुवार, हळूच. ओहोळ म्हणजे लहान ओढा. स्तब्ध म्हणजे शांत. मी अजून थोडे शब्दार्थ तुम्हाला सांगते. झुळूक, वाऱ्याचा हलकासा झोत. सुखावली म्हणजे आनंदली. उघडझाप म्हणजे पापण्यांची उघडझाप करणे, त्या अर्थाने. उघडझाप म्हणजे उघडणे व मिटणे. दंग म्हणजे गुंग. पसारा म्हणजे विस्तार. एकटक
म्हणजे एखाद्या गोष्टीकडे टक लावून पाहणे. उगम म्हणजे सुरुवात. प्रवाह म्हणजे पाण्याचा ओघ. किंचित म्हणजे अगदी थोडा. शिरेवर म्हणजे नसेवर. ओळीत म्हणजे रांगेत. काही वाक्प्रचार ह्या पाठामध्ये आलेले आहेत. दंग होणे म्हणजे गुंग होणे, मग्न होणे. एकटक पाहणे म्हणजे एकाच जागी स्थिर नजरेने पाहणे. उगम होणे म्हणजे सुरुवात होणे. आता आपण स्वाध्याय बघूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ, तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता? उत्तर, आम्हाला आनंद झाला की आम्ही टाळ्या वाजवतो. प्रश्न आ, नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते? उत्तर, डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह नदीला येऊन मिळतात तेव्हा नदीचे पाणी आणखी वाढते. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. प्रश्न अ, झाडं मात्र टिंबटिंब पानांनी टाळ्या वाजवू लागतात. याचं उत्तर आहे असंख्य. मग वाक्य कसं होतं? झाडं मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात. प्रश्न आ, एखाद्या डोंगरात नदीचा टिंबटिंब होतो. याचं उत्तर आहे उगम. एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो. प्रश्न तिसरा, कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. बघा, इथे कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत. ते शब्द वापरून खालील रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. कंसातील शब्द पुढे पुढे, छोटे छोटे, तरंगत तरंगत, गार गार, उंच उंच. प्रश्न अ, टिंबटिंब वाऱ्याच्या झुळुकेने मनुली सुखावली. याचं उत्तर आहे गारगार. वाक्य कसं होईल? गारगार वाऱ्याच्या झुळुकेनं मनुली सुखावली. प्रश्न आ, झाडाच्या टिंबटिंब शेंड्यांवर हिरवीगार टोकदार पानं. याचं उत्तर आहे झाडाच्या उंच उंच शेंड्यांवर हिरवीगार टोकदार पानं. प्रश्न ई, पिंपळाची 2 पानं टिंबटिंब टिंबटिंब खिडकीतून आत आली. तरंगत तरंगत. पिंपळाची 2 पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. प्रश्न ई, नदी टिंबटिंबत जाऊ लागते. उत्तर आहे पुढे पुढे. नदी पुढे पुढे जाऊ लागते. प्रश्न उ, बाजूच्या शिरा म्हणजे टिंबटिंब ओहोळ. उत्तर आहे छोटे छोटे. बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ. प्रश्न चौथा, या पाठात एकच शब्द 2 वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत. उदाहरणार्थ उंच उंच. असे आणखी शब्द सांगा. उत्तर, लहान लहान, वाहत वाहत, गप्प गप्प. प्रश्न 5वा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. अ, सरळ. त्याचं उत्तर आहे वाकडे. आ, लांब. उत्तर आहे जवळ. ई, पुढे. याचं उत्तर आहे मागे. ई, लहान. याचं उत्तर आहे मोठे. उ, शांत. याचं उत्तर आहे अशांत. उ, हसली. याचं उत्तर आहे रडली. प्रश्न 6वा, पाठात टोकदार शब्द आलेला आहे. यासारखे शब्द बनवा. म्हणजेच खालील शब्दांना दार हा शब्द लावून नवीन शब्द तयार होतो तो बघा. अ, रुबाब. उत्तर आहे रुबाबदार. आ, समजूत. दार शब्द जोडल्यानंतर कसा शब्द तयार होतो? समजूतदार. ई, धार.
धारदार. ई पाणी, पाणीदार. उ तजेल, तजेलदार. उ चमक, चमकदार. प्रश्न 7. शिक्षकांच्या मदतीने अर्थ समजून घ्या व लिहा. अ अलगद उचलणे म्हणजे सावकाश उचलणे. आ एकटक पाहणे म्हणजे एकाच जागी नजर लावून पाहणे. ई मोरपीस फिरवल्यासारखे वाटणे म्हणजेच आनंददायी स्पर्श व्हावा तसे. ई सुखावणे म्हणजेच संतोष होणे किंवा आनंद होणे. उ दंग असणे म्हणजेच गुंग असणे. प्रश्न 8. मनुली पानांकडे टक लावून पाहू लागली. तसे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींकडे एकटक पाहावेसे वाटते? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे. प्रश्न 9. पानावरच्या शिरा पाहून नदीबद्दल माहिती सांगण्याची कल्पना मनुलीला सुचली. तशी तुम्हाला नदीबद्दल माहिती सांगण्यासाठी कोणती कल्पना सुचते ते सांगा. याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं आहे. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.